एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक 15 वर्षाचं पोरगं होतं. त्याचं काम शिक्षण ते त्या ठिकाणी घेत होतं. त्याच्या आईवडिलांसोबत ते त्या घरामध्ये राहत होतं. पण मात्र त्या ठिकाणी राहत असताना त्याची काकीसुद्धा त्यांच्या इथंच राहत होती. कारण की काकीचं घरसुद्धा घराबाजूला होतं आणि त्याचे जे काका आहेत ते काका कामानिमित्त एका मोठ्या शहरामध्ये गेले होते आणि असा त्यांचा जो परिवार आहे तो अगदी चांगल्या पद्धतीनं राहत होता. मग ते जे 15 वर्षाचं पोरगा आहे त्याचे आईवडीलसुद्धा काही कामानिमित्त शेतामध्ये जात होते, कामधंदा करत होते आणि घरी ते जे पोरगा आहे ते एकटंच राहत होतं. मग घरी एकटंच असल्यामुळं आणि त्याच्या घराच्या बाजूलाच त्यांच्यासोबत त्याची काकी राहत असल्यामुळं त्या काकीचं आणि त्या पुतण्याचं नातं अगदी चांगल्या पद्धतीनं झालेलं होतं. आता काकी आणि पुतण्या म्हणल्यावर काय लोक संशय घ्यायचं काम नव्हतं, कारण की ते नातं कशा पद्धतीचं पवित्र असतं हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. मग आता घरामध्ये त्या काकीचा नवरासुद्धा नसायचा आणि ते 15 वर्षाचं पोरगं आहे त्याचे आईवडीलसुद्धा नसायचे. घरी काकी आणि ते पुतण्याचं असायचे. मग ती जी काकी आहे ती पुतण्यालाच त्या 15 वर्षाच्या जवळजवळ आवळू धरायची, त्याला चिटकू बसायची, त्याचा हात तिच्या वेगवेगळ्या अंगावर ठेवायची, तर त्याला नको तिथं टच करायची, स्पर्श करायची आणि त्याला आवळू धरायची. सुरुवातीला त्या 15 वर्षाच्या पोराला जास्त काही समजत नव्हतं, काही नव्हतं. पण मात्र काकीचं ते वागणं त्या पोराला कुठंतरी अट्रॅक्ट करत होतं. म्हणून त्यालासुद्धा आता त्या काकीशिवाय करमत नव्हतं. म्हणून तो काकीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात होता, काकीसोबतच कुठंही जात होता आणि काकीचं आणि त्या पुतण्याचं नातं अशा पद्धतीनं झालं होतं. आता त्या पोराच्या घरच्यांनासुद्धा आता त्यांच्याबद्दल काय वाटत नव्हतं, आजूबाजूच्या लोकांनासुद्धा त्यामध्ये काय वाटत नव्हतं ना वाटण्यासारखं काहीसुद्धा नव्हतं. पण मात्र बघता हे प्रकरण अगदी हाताबाहेर गेलं होतं. कारण की ते 15 वर्षाचं पोरगं त्याच्याच काकीच्या प्रेमात पडलं होतं आणि ती जी काकी आहे तीसुद्धा त्या पोराच्या प्रेमात पडली होती. आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर बघत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ फक्त इथपर्यंतच बघायला मिळणार आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहे. उगाच खोटी माहिती सांगितली, अर्धी माहिती सांगितली अशा रिकाम्या गप्पा हाणू नका. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला या. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील पिपीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं 15 वर्षाचं पोरगं आहे आणि त्याची 30 वर्षाची काकी, असं दोघंजण राहत होते. आणि हे दोघंजण 26 जानेवारी 2026 रोजी अचानक घरातून बेपत्ता झाले होते, फरार झाले होते. मग त्या पोराच्या घरच्यांनी तात्काळ पिपीगंज पोलीस स्टेशन गाठलं आणि सांगितलं की त्यांचं 15 वर्षाचं पोरगं आणि त्याची काकी हे दोघंजण बेपत्ता झाले आहेत. त्यांना कोणतरी पळून नेलं आहे, कोणतरी त्यांचं अपहरण केलं आहे आणि त्यांचं काहीतरी बरं वाईट झालं आहे असं त्या पोराच्या घरच्यांनी सांगितलं. कारण की त्यांना काय माहीत की काकीचं आणि त्या पुतण्याचं लफडं आहे म्हणून त्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मग तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. कारण की एक महिला आणि एक पोरगं बेपत्ता झाल्यामुळं त्यांचं कोणी अपहरण केलं आहे का, त्यांच्यासोबत कोणी बरं वाईट केलं आहे का, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं आहे या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना लावायचा होता. पोलिसांच्या पद्धतीनं चौकशी केली, आजूबाजूच्या लोकांना विचारलं, परिसरामधले CCTV कॅमेरे तपासले आणि त्यांचे मोबाईलचे CDR काढले, त्यांचे कॉल डिटेल्स तपासून लोकेशन तपासलं. तेव्हा समजलं की ते एका ठिकाणी नसून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत आणि ते त्यांची जागा बदलत आहेत. मग आता ते स्वतःहून फिरत आहेत का त्यांना घेऊन कोणी फिरत आहे, त्यांच्यासोबत बरं वाईट काही घडलं नाही. कारण की त्यांचं लोकेशन वेळोवेळी बदलताना दिसत होतं. 26 जानेवारीला ते फरार झाले होते, म्हणजे बेपत्ता झाले होते. पोलिसांनी अथक प्रयत्न केल्यानंतर 10 दिवसानंतर 4 फेब्रुवारी 2026 रोजी अखेर पोलिसांना त्यांचा शोध लागला आणि एका ठिकाणाहून एका परिसरातून दोघा जणांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं
आणि पोलीस ठाण्यामध्ये आणलं. जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये आणलं तेव्हा समजलं की हे दोघंजणं एकमेकांसोबत लग्न करणार होते. हे दोघंजणं एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि एकमेकांच्या प्रेमात पडल्यामुळं त्यांना आता एकमेकांसोबतच राहायचं होतं. कारण की काकीचा जो नवरा आहे तो कामानिमित्त मोठ्या शहरामध्ये राहत होता आणि त्या 15 वर्षाचा पोराचा जो बाप आहे आणि आई आहे ते सुद्धा कामानिमित्त दररोज घराबाहेर जात होते आणि हे दोघंजणं घरीच असायचे आणि अशा पद्धतीनं रिकामे उद्योग करायचे म्हणून त्यांना एकमेकांचा नाद लागला होता. मग आता पोलिसांनी त्या दोघांनाही शोधून पोलीस ठाण्यामध्ये आणल्यामुळं त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल होणार होता. कठोरातली कठोर कारवाई होणार होती कारण की ते पोरग 18 वर्षापेक्षा कमी होतं. पण मात्र तरीसुद्धा त्या पोराच्या आईवडिलांनी पोलिसांना सांगितलं की त्या महिलेविरुद्ध काही कारवाई करू नका, उगाच आमचं नाव खराब होईल, बदनाम होईल म्हणून कोणावरही काही कारवाई करू नका, त्यांना वापस आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना कसं हँडल करायचो या सगळ्या गोष्टी पाहतो. पोलिसांनी ठीक आहे कुठडवाकाला ताण म्हणून त्यांच्या हवाली त्यांना केलेला आहे आणि अशा पद्धतीचं प्रकरण त्या ठिकाणी घडलेलं आहे. बघा सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. आता ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे, मीडियामध्ये जे दिसतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.